शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोजरीत आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। रक्ताची उलटी झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता आहे। आंदोलनाचा आज 6वा दिवस असून प्रहारने आता चक्का जामचा इशाराही दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी मागील 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती आज गंभीर झाली आहे। सकाळी रक्ताच्या उलट्या झाल्याने खळबळ उडाली आहे। यापूर्वीही त्यांचा रक्तदाब कमी झाला होता, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता। 8 जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पिकाला हमीभाव, वीज बिल माफी अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे, पण सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही। आंदोलनाचा तणाव उपासामुळे बच्चू कडू यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे। तरी ते म्हणतात, माझी अंत्ययात्रा निघाली तरी मी माघार घेणार नाही। या पार्श्वभूमीवर प्रहार संघटना आता आक्रमक झाली असून 15 जून रोजी राज्यभर चक्का जामाचा इशारा दिला आहे। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा कोणतीही गाडी रस्त्यावर दिसणार नाही, असा थेट इशारा देण्यात आला आहे। राज्यातील विविध शेतकरी संघटना आणि बच्चू कडूंवर प्रेम करणारे समर्थक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संकेत आहेत। राज्यात शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे सरकार शांत आहे, असा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे। आता सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।